श्रीराम साधक हो. सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, केशवरावजी रोज मानसपूजा करतात. तर एकदा मानसपूजा करत असताना त्यांनी महाराजांना आवाहन केलं आणि मूर्ती आली, महाराजांचं रूप आलं. पण जे रूप आलं ते महाराजांच्या सबंध अंगावर भाजलेल्या चट्ट्याचं रूप आलं. केशवराव अगदी घाबरले की माझ्या मानसपूजेमध्ये असं काय रूप आलं, काहीतरी भानगड आहे. मग त्यांनी विचार केला की मानसपूजेत हे जे दिसतंय याचं काहीतरी वेगळं कारण असलं पाहिजे. बघा सद्गुरूंचं कसं कसं मार्गदर्शन चालतं. त्याचं काय झालं होतं की यांचे एक सहाध्यायी होते. आपल्या ऑफिसेसमधून नाही का चालत हेवे दावे, असं बरंच चालतं की पॉलिटिक्स वगैरे तसं. यांचा एक सहाध्यायी होता, तो यांचा द्वेष करायचा. याबद्दल महाराजांना काहीही म्हणायचं नव्हतं. पण तुम्ही साधक ना, तुम्ही कसा त्याचा द्वेष करता, ते महाराजांना पसंत नव्हतं. तो करू दे द्वेष, ते तुमच्या हातात नाही, पण तुम्ही माझे म्हणवता ना, तुम्ही नाही. साधकांनी द्वेष नाहीच करायचा. ती भगवत मूर्तीचं समजायची आणि ते काही यांच्याच्याने रेटत नव्हतं. आणि त्यांच्यावर तोडगा म्हणून महाराजांनी हे रूप दाखवलं. हे केशवरावांच्या लक्षात आलं. त्यांनी आंघोळ केली आणि तडक त्यांच्याकडे गेले. त्या सहाध्यायाकडे तडक गेले आणि चक्क सांगितलं, तुम्ही माझा द्वेष करता हे ठीक आहे, पण इतप्पर मी तुमचा कधीही द्वेष करणार नाही. या बाबतीत मी तुम्हाला शरण आलेलो आहे. माझ्या गुरुला मी द्वेष केलेला आवडलेला नाही. तरी मी जो द्वेष करत होतो त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा हं. असं ते झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याने क्षमा मागितली आणि तोही द्वेष करायचा थांबला. एका दगडात 2 पक्षी मारले गेले आणि असं झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मानसपूजेत महाराजांचं नॉर्मल रूप, असं महाराजांनी शिकवलं. भले काहीही असलं तरी आपण महाराजांचे आहोत ना. हे द्वेष करणं महाराजांना आवडणार नाही, तेव्हा आपण तसं वागायचं नाही. केशवरावजींना ज्योतिष्य फार उत्तम येतं. पत्रिका तर अशी काही सुरेख बघतात, हात बघतात. ज्योतिषशास्त्राचा उत्तम अभ्यास आहे त्यांचा. तुम्ही जर पत्रिका घेऊन गेलात ना, तर तोंडावरून सांगतात की ही तुमची पत्रिका नाही, इतका अभ्यास आहे. पुष्कळ ज्योतिषी चेहऱ्यावरून पत्रिका मांडतात. त्यांचा इतका उच्च अभ्यास असतो की हे जे फेस रीडिंग आहे त्यावरून अशी पत्रिका पाहिजे, ही ती पत्रिका नाही, म्हणजेच काहीतरी चुकलंय, असा गाढा अभ्यास आहे. त्यांनी महाराजांना असा प्रश्न विचारला, महाराज, भास्कराचार्यांचं जे ज्योतिषशास्त्र आहे ना, ते शास्त्र ॲज सच खरं का खोटं? रिझल्ट काही नाहीत म्हणजे खोटंच म्हणायचं ना. महाराज म्हणाले, शास्त्र म्हणून ते अगदी खरं. केशवराव म्हणाले, महाराज, शास्त्र म्हणून ते अगदी खरं म्हणता, तर तो बेस ठेवून आम्ही जेव्हा भविष्य वर्तवतो तेव्हा तिसरंच होतं काहीतरी. कुणाची भविष्य खरी झाली आहेत, हार्डली 2% किंवा 3% खरी होतात. बाकी तितकंसं नाही कळत कुणाला, असाचा अनुभव आहे. म्हणजे मग ते शास्त्र खरं कसं, असा नाही का प्रश्न? एकीकडे तुम्ही शास्त्र म्हणून कबूल करता आणि त्याच्या अगेन्स्ट रिझल्ट मात्र नाहीत, म्हणजे हा किती विरोधाभास आहे. त्याचा समन्वय घालायचा कसा? महाराज म्हणाले, भगवंताची इच्छा आहे तुम्हाला पुढलं कळू द्यायचं नाही म्हणून. आणि खरं सांगू का तुम्हाला केशवराव, शास्त्र आहे खरं, पण शास्त्राला तुम्ही कुठली वेळ धरता? आपण जेव्हा आईच्या उदरातून बालक जन्माला येतं ती जन्मवेळ पकडतो, ती खरी नाही. जेव्हा भगवंताच्या संकल्पाने तो जीव गर्भात प्रवेश करतो ती वेळ तुम्हाला कळली पाहिजे. अहो, मुलं होतात म्हणजे काय फक्त आपलाच पुरुषार्थ नाही काही, त्याचा म्हणजेच भगवंताचा संकल्प असतो. मग काही ठिकाणी होतच नाहीत, त्याचं काय? त्याचा संकल्प नसतो.
हा जीव या 2 आईबापांच्या पोटी घालायचा आहे, हा त्याचा खेळ आहे. आपल्याला उगीच वाटतं, मला मुलगा झाला, मला मुलगा झाला. झाला तर मग तो जातोही. मग तो जातो कसा? असू दे, माया आहे ती. जेव्हा पहिल्यांदा गर्भधारणा होते तेव्हा ईश्वरी संकल्प असतो की हा जीव इथे घालायचा आहे. ती वेळ जर कळेल तर त्याप्रमाणे शास्त्र बरोबर ठरेल. पण ती वेळ कोणालाच कळणार नाही. देवाने ते आपल्यापाशीच ठेवलेलं आहे. त्यामुळे ते शास्त्र असंच लटकं पडणार. काय सुरेख उत्तर आहे. अवघड आहे या प्रश्नाचं उत्तर. अनमान धक्क्यानं कधीतरी 50% बरोबर येईल, असं आहे ते. असो. साधक हो, महाराजांना ज्योतिषशास्त्राचा धंदा करून उदरनिर्वाह करणारा व्यक्ती आवडला नाही आणि वकिली करून पोट भरणारा म्हणजेच वकिलीचा धंदा त्यांना आवडला नाही. परंतु परमपूज्य बाबांच्या एका विद्यार्थ्याला LLBचा अभ्यास करायचा होता. त्याला महाराजांनी काय उपदेश केला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.